नमस्कार मित्रांनो. टाटा ग्रुप म्हणजे विश्वास, स्थिरता आणि भारताचा अभिमान. पण त्यामागे एक मोठी ताकद आहे, टाटा ट्रस्ट. आणि सध्या या ट्रस्टमध्ये मोठी हालचाल चालू आहे. गट तयार झाले आहेत, संघर्ष वाढला आहे आणि ही गोष्ट थेट टाटा समूहाच्या भविष्यात बदल घडू शकते. आज आपण संपूर्ण घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. टाटा ट्रस्ट म्हणजे काय आणि एवढं महत्त्व का? टाटा ट्रस्ट हे भारतातील ऐतिहासिक आणि मोठं पारंपरिक संस्था आहे. पण इतकंच नाही, टाटा ट्रस्टकडे टाटा संसदमध्ये तब्बल 66 हिस्सा आहे. म्हणजे निर्णय कोण घेतो, बोर्डवर कोण बसतं, टाटा ग्रुप कोणत्या दिशेने जाणार यावर ट्रस्टचा थेट प्रभाव असतो. म्हणजे टाटा ट्रस्टमध्ये वाद म्हणजे टाटा ग्रुपच्या गव्हर्नन्सवर वाद. संघर्षाची सुरुवात कशी झाली? या संघर्षाची सुरुवात झाली महेली मिस्त्री या ट्रस्टपासून. महेली मिस्त्री हे वर्षानुवर्षे ट्रस्टी होते. त्यांची 3 वर्षाची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा लाईफ ट्रस्टी बनवण्याचा प्रस्ताव आला. पण काही ट्रस्टी याला विरोध करत होते, विशेषतः नोएल टाटा यांच्या गटातले लोक. आणि विरोध करणारं मुख्य नाव नोएल टाटा, वेणू श्रीनिवास, विजय सिंह. त्यांच्या मते मिस्त्रींची पुन्हा नियुक्ती योग्य नाही. मतदान झाले आणि बहुमताने महेली मिस्त्री बाहेर, म्हणजे त्यांची जागा रिक्त झाली. कायदेशीर नाट्य महेली मिस्त्रींचा कैवट. इथून गोष्ट अजून गंभीर होते. महेली मिस्त्री यांना महाराष्ट्रात चॅरिटी कमिशनकडे कैवट फाईल केला. म्हणजे तुम्ही कोणताही निर्णय घेण्याआधी मला ऐकलंच पाहिजे. याचा अर्थ ट्रस्टने घेतलेला निर्णय ताबडतोब अंमलात आणतात येणार नाही. नवीन ट्रस्टी लगेच नेमता येणार नाही. मिस्त्रींचा मुद्दा कोर्ट, कमिशन, स्थिरावर जाईल, म्हणजे दीर्घ प्रक्रिया. त्यामुळे सध्या पूर्ण सिस्टम ऑल ओव्हर आहे. ट्रस्टमध्ये 2 मोठे गट तयार. सध्या टाटा ट्रस्टमध्ये 2 स्पष्ट गट आहेत. नोएल टाटा गट. नोएल टाटा, वेणू श्रीनिवास, विजय सिंह. प्रभावी निर्णय घेण्यासाठी मोठी ताकद. 2 नंबर महेली मिस्त्री समर्थन गट. दोरैयास खंबाटा आणि प्रमित जावेरी, जेहांगीर HC जेहांगीर हे लोक ट्रस्टमध्ये पारदर्शकता, संतुलित शक्ती आणि योग्य प्रक्रियेत भर देत आहेत. सरकारचे हस्तक्षेप. संघर्ष एवढा वाढला की केंद्र सरकार दखल घ्यायला लागलं. गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयावर चर्चा करण्याची माहिती समोर आली आहे. कारण टाटा ग्रुप या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. इथे अस्थिरता आली तर उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. सरकारचा संदेश स्पष्ट: मतभेद मिटवा, पण संस्थेची स्थिरता बिघडू देऊ नका. या संघर्षाचे संभाव्य परिणाम. हा तणाव फक्त ट्रस्ट लेवलपर्यंत मर्यादित नाही. परिणाम 1. टाटा समूहाच्या बोर्डवर प्रभाव. गट कोणता मजबूत, गट कोणता कमजोर या बोर्डवर नियुक्त अवलंबून. परिणाम 2. टाटा सन्सचे लिस्टिंग योजना धोक्यात. टाटा सन्सला स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्याची चर्चा चालू आहे. ही प्रक्रिया स्थिरता मागते. तणाव असेल तर लिस्टिंग पुढे ढकलली जाऊ शकते. परिणाम 3. परोपकार प्रकल्पावर थेट परिणाम. टाटा ट्रस्ट मोठ्या सामाजिक प्रकल्पांना निधी देतात. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास. संघर्षामुळे निर्णयामध्ये विलंब होऊ शकतो. परिणाम 4. गुंतवणुकीदारांचे भावनात्मक वातावरण. टाटा भरोसा. तिथे वाद वाढला तर मार्केटसुद्धा चिंतेत होते. पुढे काय होऊ शकते? चॅरिटी कमिशनची सुनावणी झाल्यावर मोठा निर्णय होईल. महेली मिस्त्रीची बाजू मान्य झाली तर संघर्ष अजून लांबेल. त्यांच्या विरोधात निर्णय आला तर नोएल टाटा गट आणखी मजबूत होईल. ट्रस्टमध्ये पुढील नियुक्त्या, नियम आणि शक्ती संतुलन हे पुढचे महत्त्वाचे टप्पे असतील. एकूणच परिस्थिती शांत दिसत असली तरी अजून मोठं रणांगण तयार होत आहे. तर मित्रांनो, ही होती टाटा ट्रस्टमधल्या या मोठ्या संघर्षाची संपूर्ण सोपी आणि स्पष्ट माहिती. तुम्हाला या संघर्षात कोणता मुद्दा योग्य वाटतो? महेली मिस्त्री की नोएल टाटा यांचा गट? तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.